तर शिकाऱ्याच्या गुणासंबंधी प्रश्न, मासे पकडणाऱ्या कोळ्याच्या गुणासंबंधी प्रश्न आणि सुताराच्या गुणासंबंधी प्रश्न. तर या तीन प्रकरणाचं वाचन या ठिकाणी आदरणीय बोरकर सरांनी केलेलं आहे. थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता हा मिलिंद प्रश्न ग्रंथ जो गहन ग्रंथ आहे, अभिधम्माचा खूप सारा पार्ट यामध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत खूप साऱ्या बाबी समजून घेतलेल्या आहे. आणि म्हणून आता या शेवटच्या प्रकरणांमध्ये ज्या काही बाबी येत आहेत, ज्या काही गोष्टी येत आहेत किंवा जो काही उपदेश या ठिकाणी येत आहेत, तर तो आता आपल्याला पटकन लक्षात येते की या प्राण्यांचे गुण कशा पद्धतीनं ग्रहण करायचे आहे आणि नेमकी कोणती गोष्ट या अनुषंगाने इथे सांगितलेली आहे. तर अगदी शिकाऱ्याच्या गुणासंबंधी जो गुण सांगितलेला आहे, तर तो गुण काय, तो थकत नाही. थकेल कसा? कारण त्याचं सगळं लक्ष जे आहे तो आपली शिकार साधण्यावर असते आणि जोपर्यंत त्याला तो शिकार साधत नाही तोपर्यंत त्याला चैन पडत नाही, तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही आणि म्हणूनच त्याला आळस येत नाही, तो आळस रहित राहतो. तर हा जो काही गुण आहे तो साधक भिक्खूने ग्रहण केला पाहिजे. कारण साधक उपासक असो किंवा उपासिका असो किंवा भिक्खू असो, कोणीही असो, जर तो आळस करेल तर आपल्या जीवनामध्ये जे साध्य आहे, जे ध्येय आहे, जे टार्गेट आहे, ते आपल्याला अचीव करता येणार नाही. आणि म्हणून ध्येय अचीव करायचं असेल, टार्गेट आपल्याला प्राप्त करायचं असेल, आपल्या जीवनातलं ध्येय साध्य करायचं असेल, तर आपल्याला आळस त्यागावा लागतो. आणि आळस जेव्हा बाजूला सारतो तेव्हा आपलं जे ध्येय आहे, छोटं असो की मोठं असो, त्याकडे आपण नेटानं आपण कामाला लागतो किंवा त्याकडे आपलं लक्ष वेधलं जाते किंवा आपण त्या पद्धतीनं काम करायला लागतो. तर म्हणून आळस, ज्याला आपण एक अडथळासुद्धा म्हणतो ना, संयोजनही म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. तर आळस ज्याला काय म्हणतो आपण, काम, छंद, व्यापाद, उदच्च कुकुच्च, थिनमिद आणि विचिकित्सा, हे जे 5 अडथळे सांगितलेले आहेत ध्यानातले, त्यातला एक अडथळा ज्याला आपण थिनमिद म्हणतो, थिनमिद्ध हा पाली शब्द आहे आणि याला मराठीमध्ये आपण आळस म्हणतो. तर ध्यानाला ज्या वेळेस आपण बसतो किंवा व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा हे अडथळे आपल्याला पुढे जाऊ देत नाही, आपला विकास होऊ देत नाही. मग व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आळस आपल्याला कसं नुकसान पोहोचवते याचा अनुभव आपण अनेकदा घेतला. आळस आला की काम राहिलं बाजूला, मग आपण निवांतपणे आराम करत बसतो, है ना, असं होते. तर ध्यानामध्ये सुद्धा हे अडथळे निर्माण होत असतात आणि या अडथळ्यांना जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत आपल्या ध्यानामध्ये आपल्याला परिपक्वता साधता येत नाही. म्हणून साधकाने काय असलं पाहिजे, आळस रहित असलं पाहिजे. तर थिनमिद हे जे संयोजन आहे हे त्याला दूर करता आलं पाहिजे. हा जो अडथळा आहे हा त्याला दूर करता आला पाहिजे. जसं शिकारी हा अडथळा दूर करतो, तसंच आपल्याला सुद्धा हा शिकाऱ्याचा गुण ग्रहण करता आला पाहिजे. नंतर म्हटलेलं आहे की शिकारी हरणाच्या शोधामध्ये आपले लक्ष केंद्रित करीत असतो. तर आपलं लक्ष तो कशावर केंद्रित करत असतो, जर त्याला हरणाची शिकार करायची असेल तर तो कुठे हरण मिळेल त्या ठिकाणी जातो आणि आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याचे शिकार कसं करता येईल याचं एक नियोजन, याचं एक प्लॅनिंग तो आपल्या मनामध्ये सातत्यानं त्याचं सुरू असते. तर शोध घेत असतो, तो आपल्या लक्ष्याच्या प्रती शोध घेत असतो. त्याचप्रमाणे भिक्खूने आलंबनाच्या शोधामध्येच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक ध्यानामध्ये आपलं एक आलंबन असते, त्या आलंबनाला पुढे ठेवून आपलं मन त्याच्यावर आपण केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या आलंबनाप्रती आपण एकरूप होण्याचा, एकाग्र होण्याचा प्रयत्न करीत असतो. तर आपल्याला माहीत आहे की आपण आनापानसतीचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा श्वास जो आहे ते आपला आलंबन असते.
आणि त्या श्वासाला आलंबन बनवून, त्या श्वासाला माध्यम बनवून आपल्या मनाला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर स्थिर करण्याचा प्रयत्न करीत असतो, आपल्या मनाची एकाग्रता साधित असतो. तर शिकारी जसा आपल्या शिकारीवर, आपल्या लक्ष्यावर आपलं मन केंद्रित करीत असतो, लक्ष केंद्रित करीत असतो शिकार साधण्यासाठी, त्याच पद्धतीनं आपण जर सजग राहू, आपलं लक्ष जर आपण केंद्रित करू, तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही अकुशल बाबी आहे त्या आपल्याला दूर सारता येतात. म्हणून इथे म्हटलं आहे की आलंबनाचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आलंबनाचा शोध घेऊन आपलं लक्ष त्यावर केंद्रित केलं पाहिजे. तर वेगवेगळ्या ज्या ध्यान पद्धती आपण आपल्या मनाच्या शुद्धीकरता वापरतो, 40 कम्मठान दिलेले आहे, याचा उल्लेखसुद्धा आपण वारंवार केलेला आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण बरेचदा मरणानुसती असेल किंवा कायागतासती असेल, त्यागानुसती, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती. तर बुद्धानुसतीमध्ये बुद्ध हे आपलं आलंबन असतात, धम्मानुसतीमध्ये धम्म आलंबन असतो, संघानुसतीमध्ये संघ आलंबन असतो. संघाचं चिंतन करतो, संघाच्या गुणांचं चिंतन करतो आणि त्या संघाच्या गुणांना आलंबन बनवून त्यावर चिंतन करून ते गुण आपल्यामध्ये कसे विकसित होतील या संदर्भाने आपण त्यामध्ये एक प्रकारचं चिंतन करत असतो. हे चिंतनाचे ध्यान आहेत का. तर अशा पद्धतीनं आलंबनाचा शोध घेतला पाहिजे आणि आलंबनावर स्थिर झालं पाहिजे. आलंबनावर आपलं मन टिकलं पाहिजे, आपलं मन स्थिर झालं पाहिजे आलंबनावर. आणि जेव्हा आलंबनावर स्थिर आपलं मन होते तेव्हा आपण त्या आलंबनाशी एकरूप होतो. आणि जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थानं स्वाभाविकपणे जे काही प्राप्ती आहे ती आपल्याला प्राप्ती होत असते आहे की नाही. जेव्हा बुद्धावर आपलं मन आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बुद्धगुणांचं आपण स्मरण करतो. तेव्हा त्या बुद्धगुणांचं जेव्हा स्मरण करतो तेव्हा ते बुद्धगुण माझ्यामध्ये सुद्धा मी विकसित करण्याचा प्रयत्न करेल, अशा पद्धतीनं आपण बुद्धाचे गुण आत्मसात करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करीत असतो. तर ध्यानाचे हे जे काही फायदे आहेत ते फायदे केव्हा आपल्याला मिळतात, जेव्हा आपल्या आलंबनावर आपलं मन स्थिर होत असते. तर शिकारी जसं आपलं मन आपल्या शिकारीवर स्थिर करतो आणि ती प्राप्त करतो, त्याच पद्धतीनं आपलं मनसुद्धा आपल्या आलंबनावर स्थिर करून जी काही प्राप्ती आहे ती प्राप्ती आपण मिळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं साधकाला या ठिकाणी भंते उपदेश करत आहेत. आणि त्यासाठी शिकाऱ्याचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. मग म्हटलेलं आहे की शिकारी आपल्या कामाची योग्य वेळ जाणतो. योग्य वेळ जाणतो. तो जर रात्री त्याला शिकार उपलब्ध होत असेल तर तो रात्रीच्या वेळेत जातो, किंवा त्याला जर माहीत असते की या वेळेत शिकारी प्राणी पाणी प्यायला येतात आणि मग त्यावेळेस आपल्याला शिकार योग्य पद्धतीने करता येईल, तेव्हा तो ती वेळ साधतो आणि त्यावेळेस जाऊन तो आपली शिकार करीत असतो. तर योग्य वेळ साधली पाहिजे. तर भिक्खूने सुद्धा एकांताची वेळ जाणली पाहिजे. आणि ही एकांताची वेळ जेव्हा आपण सकाळी पहाटे उठतो 4 वाजता 5 वाजता, ही जी वेळ आहे ती योग्य वेळ आहे ध्यान करण्यासाठी. तेव्हा आपण झोपून उठलेलो असतो, आपला थकवा गेलेला असतो, मनात कुठल्याही फारशा विचारांचा गोंधळ नसतो, निरभ्र शांतता पसरलेली असते. आणि अशा या शांततेच्या वातावरणामध्ये जर आपण ध्यानाला बसलो तर चांगल्या पद्धतीनं ते ध्यान होऊ शकते. आणि म्हणून ही एकांताची वेळ आहे असं जाणलं पाहिजे. आणि या एकांताची वेळ ध्यानासाठी त्याला साधता आली पाहिजे. आणि ही एकांतातून बाहेर पडण्याची वेळ आहे हेही त्याला समजलं पाहिजे. तर या दोनही गोष्टी, की आपण कुठे ध्यान केलं पाहिजे, किती वेळ ध्यान केलं पाहिजे आणि ध्यानातून आपण कधी बाहेर पडलं पाहिजे, या दोनही गोष्टी त्याने आत्मसात केल्या पाहिजे. अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. मी पण 7:45च्या दरम्यान ध्यानाला बसतो आणि बरोबर 8:30चा ठोका होते आणि 8:30चा ठोका झाल्यावर मग मी ध्यानातून बाहेर पडतो. कारण मला माहीत असतं की आता 8:30 वाजले, वंदना वगैरे सुरू झाली असेल तर मला आता गेलं पाहिजे. तर बाहेर पडण्याची ही जी काही माझी वेळ आहे ती मी या ठिकाणी साधत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्यालाही आपल्या वेळा साधता आल्या पाहिजे. मग म्हटलेलं आहे की शिकारी मृगाला पाहून अतिशय आनंदित होतो. तर मी याला पकडतो,
असे भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न. शिकार दिसली की खुश, आणि मग आता या शिकारीला मी पकडलंच पाहिजे, मी पकडेलच याला, कारण तो पूर्णपणे आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित करून असतो आणि पकडण्यासाठी तो आपलं जाळं त्या ठिकाणी पसरवीत असतो, किंवा जे काही माध्यमं त्याला पकडण्यासाठी वापरता येतात त्या माध्यमाने तो लेस सुसज्जित असतो आणि त्या माध्यमांचा वापर करून आता तर मी याला पकडतोच, अशा पद्धतीची जी काही भावना आहे त्या भावनेने तो आपली शिकार साधत असतो. तर याच पद्धतीने भिक्खूने आलंबन पाहून आनंदित व्हावे, प्रसन्न व्हावे. मी त्याला प्रामुख्याने विशेषत्वाने प्राप्त करतो, अशा पद्धतीचे भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. आणि आलंबन तो पकडत असतो. आलंबन म्हणजे काय, तर आलंबन त्याला जे शिकार करायची आहे ते म्हणजे आलंबन, आणि ते आलंबन पाहून तो काय होतो, प्रसन्न होतो. आणि तो प्रसन्न झाल्यावर आता मी या आलंबनाला पकडणार, साध्य करणार, प्राप्त करणार, आलंबनाशी एकरूप होणार, असे भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. आणि मग असे भाव उत्पन्न झाले म्हणजे तो संकल्पबद्ध होतो त्या ठिकाणी, कारण कुठलीही बाब संकल्पबद्ध झाल्याशिवाय आपण नेमक्या अचूकपणे प्राप्त करू शकत नाही. तर मृगाला पाहून जसा तो संकल्पबद्ध होतो की आता मी तर याला पकडणारच, त्याच पद्धतीनं ध्यानामध्ये सुद्धा आपल्याला असा संकल्प करून बसावं लागते की जे काही आलंबन मी निवडलेलं आहे त्या आलंबनाला पाहून मी हे आलंबन म्हणजे प्राप्त करेल, किंवा या आलंबनाशी मी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न करेल, एकरूप होण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी संकल्पबद्ध होऊन आपल्या ध्यानाला सुरुवात करते आणि आलंबनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न तो करते, नाही का. तर अशा पद्धतीनं हा जो काही गुण आहे तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर स्थवीर मोगराज यांनी असं म्हटलेलं आहे की भिक्खू आलंबनाला प्राप्त करून फारच प्रसन्न होतो व मी पुन्हा वरचे स्थान प्राप्त करीन असा त्याने संकल्प केलेला असतो. तर बघा असं म्हटलेलं आहे की तो आलंबनाला प्राप्त करून फारच प्रसन्न होतो. कारण आलंबनाला जर आपण पकडलं आणि आलंबनाला पकडून आपलं मन आलंबनावर स्थिर झालं तर आपल्याला काय होते, आपल्याला प्राप्ती होते. जसं आनापान सतीमध्ये आपलं मन स्थिर झालं, आपलं मन आलंबनावर टिकायला लागलं आणि हळूहळू आलंबनावर टिकणारं मन एकाग्र होत जाते आणि अशा या एकाग्र मनाच्या माध्यमातून आपण अस्तित्वाचे जे बोध आहे ते अतिशय सूक्ष्मपणे जाणायला लागतो. जे सत्य आहे त्या सत्याशी अवगत होण्याची जी मनाची विकसित अवस्था आहे ही त्यातून निर्माण होत असते. आता आपलं मन भटकणार आहे, आपलं मन 4-5 श्वास बघितलं की फार भटकते, इकडे तिकडे विचारांमध्ये कुठे गुंग होऊन जाते, आपल्याला माहीतच पडत नाही. थोड्या वेळानं आपल्याला जाग येते, अरे मला तर श्वासावर मन केंद्रित करायचं होतं. म्हणजे आपलं मन आता किती विस्कळीत आहे, किती विखुरलेलं आहे. आणि अशा या विखुरलेल्या मनाला आपल्याला एकत्र करायचं आहे, त्याला सावटायचं आहे, एका ठिकाणी आणायचं आहे. आणि म्हणून मनाचा भटकणारा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला आपण पालटण्याचा प्रयत्न करतो. मन वारंवार भटकते, आपण वारंवार त्याला आपल्या आलंबनावर आणतो, ते पुन्हा भटकते, पुन्हा त्याला आपल्या आलंबनावर आणतो. तर मनाच्या भटकणाऱ्या या स्वभावाला आपण बदलवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असं भटकणारं मन जेव्हा स्थिर होत असते तेव्हा ते सत्य जाणण्याच्या काबिल होत असते असं आपण म्हणूया. आणि मग अशा पद्धतीनं मन सत्य जाणण्याच्या स्तरावर पोहोचते तेव्हा पुन्हा वरचे स्थान प्राप्त करीन असा तो संकल्प करीत असतो. तर शमद भावना करतो, मग शमद भावना परिपुष्ट झाली की तो समाधी भावना करतो. मग समाधी भावनेमध्ये त्याला यश यायला लागलं, परिपक्वता यायला लागली की समदभावना, समाधी भावना आणि समापती भावना. तर तो समापती भावनामध्ये प्रवेश करतो. म्हणजे समापती भावना म्हणजे अर्पणा समाधीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे 4 ध्यानाच्या ज्या काही अवस्था आहेत त्या हळूहळू त्याला प्राप्त व्हायला लागतात. मग अरूप ध्यानाच्या अवस्था आहे. म्हणजे हा जो विकास आहे, ऊर्ध्वगामी विकास आहे. तर आपल्या मनाचा अशा पद्धतीनं विकास साधत 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 तो पुढे जात असतो आणि ते मी साधेल असा तो संकल्प करत असतो. जसा शिकार प्राप्त करण्याचा तो संकल्प करतो तसाच ध्यान भावनेमध्ये पुष्ट होऊन त्या ध्यानामधल्या ज्या काही वरच्या पातळ्या आहेत ते गाठण्याचा हा जो साधक आहे तो संकल्प करत असतो. किती मोठी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे आणि किती गहन गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे, है की नाही.
तर या खरोखरच गहन गोष्टी आहे, या अभिधम्माच्या गोष्टी आहे, या स्वतःला लावून पाहण्याच्या गोष्टी आहे, या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहे. आणि ह्या जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने जे काही साध्य आहे, आपण जेवढ्या प्रमाणात करू तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते साध्य होत जाणार आहे. आणि म्हणून आपल्या प्रॅक्टिसचा जो काही आवाका आहे तो आपण हळूहळू हळूहळू मोठा करत 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 नेला पाहिजे. आपल्या चिंतनाच्या पातळीला अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण हा प्रयत्न केला पाहिजे की आपल्या मनामध्ये अकुशल उत्पन्नच होता कामा नये. आपण धम्माच्या चिंतनामध्ये स्वतःला एक प्रकारे म्हणजे आपण त्यामध्ये लिप्त असलं पाहिजे. सातत्यानं धम्माचं चिंतन आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असलं पाहिजे. आणि असं जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण स्वतःला सुमार्गावर आरूढ करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे असा उपदेश भंते नागसेन आपल्याला देत आहे. मग म्हटलं आहे की मासे पकडणाऱ्या कोळ्याच्या गुणासंबंधी प्रश्न, आणि इथे 2 गुण सांगितलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? तर कोळी जाळे फेकून मासे पकडतो. आपल्याला माहीत आहे, आपण जरी प्रत्यक्ष त्यावेळेस उपलब्ध म्हणजे नसलो तरी आपण अनेक ठिकाणी जेव्हा पर्यटनाला जातो, समुद्राच्या किनारी जातो, तेव्हा आपल्याला हे कोळी लोक त्या ठिकाणी दिसतात. किंवा पिक्चरमध्ये सुद्धा आपण अनेकदा बघितलं की ते आपले जाळे फेकतात आणि ते जाळे फेकून ते वाट पाहत राहतात. आणि काही वेळानंतर ते जाळे ओढून घेतात. त्यांना जाणीव होते की या जाळ्यामध्ये आता मासे लटकलेले आहेत आणि मग ते ओढून घेतात आणि त्यांना ते जे काही मासे पाहिजे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्राप्त होत असते. आता बघा, हा सुद्धा एक गुण कोळ्यांचा इथे सांगितलेला आहे. कोळ्यांचा गुण सांगितलेला आहे. आणि तो कोणता? तर जाळे फेकून मासे पकडणे. मग आपल्याला कोणतं जाळं फेकायचं आहे? आपल्याला कोणते मासे म्हणजे पकडायचे आहेत, नाही का? तर इथे असं म्हटलेलं आहे की साधक भिक्खूने ज्ञानाच्या द्वारे प्रामुख्याने सामान्य फळाला पकडून घेतलं पाहिजे. ज्ञानाच्या द्वारे सामान्य फळाला पकडून घेतलं पाहिजे. तर इथे ज्ञान म्हणजे प्रज्ञा, आणि प्रज्ञेचं जाळं आपल्याला फेकायचं आहे. आणि प्रज्ञेचं जाळं फेकून त्या जाळ्यामध्ये तो मासे प्राप्त करतो. तर आपल्याला काय प्राप्त करायचं आहे? श्रामण्याचे फळ प्राप्त करायचे आहे. म्हणजे जे जाळं आहे ते म्हणजे इथे प्रज्ञा आहे, आणि जे मासे आहे ते म्हणजे श्रामण्याचे फळ आहे. आणि हे फळ आपल्या प्रज्ञेचं जाळं पसरवून नाही का, हे जाळं मोठं करायचं. आणि जेवढं जेवढं आपलं प्रज्ञेचं जाळं मोठं होत जाईल तेवढ्या प्रमाणामध्ये जे फळ आहेत ते प्राप्त होईल. त्याचं जेवढं जाळं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला मासे प्राप्त होते. त्याच पद्धतीनं आपल्या ज्ञानाचं, आपल्या प्रज्ञेचं जाळं आपण जेवढं विकसित करू तेवढ्या प्रमाणामध्ये श्रामण्याचे फळ आपल्याला प्राप्त होत जाईल. श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अर्हत, नाही का? तर अशा पद्धतीनं हे कोळ्याचा जो काही गुण आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग पुढे काय म्हटलेलं आहे? कोळी थोडासा चारा फेकून फार मोठ्या प्रमाणात मासे पकडतो. तर मग मासे पकडण्यासाठी केवळ तो जाळच फेकत नाही, तर आणखी काही क्लुप्त्या आखतो. जे तो काय करतो, त्या पाण्यामध्ये काही ना काही दाणे फेकत असतो, किंवा काही ना काही खाद्य फेकत असतो, किंवा जो चारा आहे माशांचा, जिथे मासे खातात, तर तो चारा त्या ठिकाणी फेकतो. आणि तो चारा फेकल्यामुळे त्या चाऱ्याला प्राप्त करण्यासाठी मासे एकत्रित येतात. आणि मासे एकत्रित आले की ह्या जाळ्यामध्ये ते येऊन अलगदपणे फसतात. म्हणजे जाळ्यासोबतच माशांचा जो काही चारा आहे तो चारा सुद्धा या ठिकाणी टाकल्या जातो. तर मग इथे कोणता चारा आहे? थोडासा चारा फेकून मोठ्या प्रमाणात तो मासे पकडतो. तर मग आपल्याला काय फेकायचं आहे? आपल्याला काय फेकायचं आहे आणि काय प्राप्त करायचं आहे? त्याने चारा फेकला आणि मासे प्राप्त केले. आपल्याला काय करायचं आहे? तर सांसारिक लाभाचा त्याग केला पाहिजे. म्हणजे आपल्याला अनासक्त होता आलं पाहिजे. म्हणजे आपला जो काही संसाराप्रती चिपकाव आहे तो चिपकाव आपल्याला सोडता आला पाहिजे. आणि आपण काहीतरी सोडू, आपण थोडंसं सोडू तर मोठं प्राप्त होते. थोडंसं जर आपण सोडतो तर आपल्याला खूप मोठा लाभ होते, हे या ठिकाणी त्याला सांगायचं आहे. म्हणजे थोडासा चारा फेकतो आणि मोठ्या प्रमाणात मासे पकडतो. पण हे जे फेकणं आहे तेच आपल्याला जमत नाही, हे जे सोडणं आहे तेच आपल्याला जमत नाही.
हेच आपलं वैभव, हेच आपली प्राप्ती, हेच आपलं सुख म्हणून आपण ज्यातून दुःख निर्माण होते त्याला सुख म्हणून पकडून ठेवलेलं आहे. आणि ही जी पकडून ठेवण्याची प्रवृत्ती आहे ती इतकी मोठी आहे, कारण लोभ आपल्याला आहे, द्वेष आहे, मोह आहे, हे क्लेश आहे. आणि या क्लेशांमुळे आपण या सगळ्या गोष्टी अशा घट्ट पकडून ठेवलेल्या आहे. आणि बुद्ध आपल्याला सांगतात की या घट्ट झालेल्या जी मूठ आहे ती हळूवारपणे आपल्याला सैल करता आली पाहिजे. आणि हे सैल कधी होते? जेव्हा आपल्याला या अस्तित्वाची जाणीव होते, अनित्यतेची जाणीव होते. अनित्यतेतून आपल्याला कळायला लागते की जे काही मी माझं सुख म्हणून किंवा माझं म्हणून किंवा मी म्हणून पकडून ठेवलेलं आहे, हे माझंही नाही आणि मीही नाही. आणि हे माझं नसेल, मी नसेल, तर यातून मला कायम सुख लाभणार नाही. आणि मग कायम सुख लाभेल या भावनेने मी पकडून ठेवलेलं आहे, त्यातून अनित्यतेचा भाव असल्यामुळे ते दुःखामध्ये परिवर्तित होणार आहे. त्यातून दुःखच उत्पन्न होणार आहे. आणि मग दुःखच उत्पन्न होणार असेल तर मी आणि माझा हा जो काही भाव आहे तो भाव त्यातून तुटत असतो. कारण हा बोध आपल्याला आपल्या मनाच्या पातळीवर जेव्हा गहनतेनं होत असतो ध्यानाच्या माध्यमातून, तेव्हा आपण आसक्तीतून मुक्त होत असतो. आणि म्हणून हे फेकायचं आहे, हे फेकायचं आहे असं म्हटलंय. थोडंसं चारा फेकायचा आहे, म्हणजे आपल्याला हे फेकता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण फेकतो तेव्हा आपल्याला फार मोठा लाभ होतो. जसं त्याला मासे प्राप्त होतात तसं आपल्याला अर्हत्वाचा प्राप्ती होते नाही का. तर आपल्याला निर्वाणाची प्राप्ती होते. तर ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं फेकावं लागते. आणि ही थोडंसं फेकण्याची मानसिकता आपल्याला धम्मज्ञानातून प्राप्त होत असते. सांसारिक लाभाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. आणि या सांसारिक लाभाचा जेवढा जेवढा आपण त्याग करायला लागतो तेव्हा तेवढं तेवढं सुख आपल्या जीवनामध्ये यायला लागते. तेवढ्या प्रमाणात तुम्ही थोडंसं सोडलं ना तर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला सुख प्राप्त होईल. हळूहळू ही भावना अधिक अधिक वृद्धिंगत होत गेली ना तर तुमच्या मनावर मग तुम्ही त्याकडे त्याच दृष्टीनं पाहायला लागाल. सुख उत्पन्न झालं तरी त्यामध्ये रममाण होणार नाही आणि दुःख उत्पन्न झालं तरी त्यामध्ये तुम्ही पडणार नाही. तुम्ही त्याच्या स्वभावाला जाणणार. हा प्रकृतीचा नियम आहे हे तुम्ही जाणणार. म्हणजे बुद्धानं सांगितलेला बोध जो आहे तो अधिक प्रगाढ होत जाणार आणि त्यातून तुमचं मन त्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहणार. म्हणजे जी भोगण्याची प्रवृत्ती आहे ती भोगण्याची प्रवृत्ती आता एक प्रकारे द्रष्टाभाव त्यामध्ये उत्पन्न होणार. आणि जेव्हा द्रष्टाभाव उत्पन्न होतो तेव्हा आपण या सुखदुःखामध्ये लोटपोट होत नसतो, तर त्याला आपण साक्षी भावनेनं पाहत असतो. आणि म्हणून यातून काय होते तर यातून आपल्याला फार मोठा लाभ होतो. आणि हा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. किती मोठा संदेश याच्यामध्ये दडलेला आहे, किती मोठा संदेश आहे. मासे पकडणाऱ्या कोळ्याच्या गुणासंबंधी. आणि हा थोडासा चारा फेकतो आणि खूप साऱ्या माशा पकडतो. थोडंसं आपल्याला फेकायचं आहे आणि खूप सारं प्राप्त करायचं आहे. कारण हे जे आपण सोडणार आहोत हे थोडंसं आहे नाही का, थोडंसं आहे. आणि जे प्राप्त करणार आहोत ना ते अतुलनीय आहे. ते इतकं मोठं आहे की ज्याची तुलनाच आपण करू शकत नाही. इतकं मोठं आपल्याला प्राप्त करायचं आहे. पण आपण छोटं छोटं प्राप्त करण्याच्या होडमध्ये लागलेलो आहो. आणि जे आपल्यासाठी दुःखच निर्माण करणारं आहे हे आपल्याला समजतच नाही, कारण आपण मोहामध्ये आहो. आणि हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा खरोखरच आपण ते मोठं प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू होत असते. तर ही गोष्ट किती व्यापक आहे आणि किती मोठी आणि किती महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की नाही. खूप मोठा संदेश यामध्ये दडलेला आहे. तर हा कोळ्याचा गुण आपण इथे ग्रहण केला पाहिजे. तर राहुल स्थविराने असं म्हटलेलं आहे की तो सांसारिक लाभ व आमिषाचा त्याग करून 4 फळ व 6 अभिज्ञासहित अनिमित्त, अप्रणिहित व शून्यता प्राप्त करीत असतो. तर समाधीच्या ह्या अवस्था ज्या आहेत, अनिमित्त समाधी, अप्रणिहित समाधी, ज्या अरूप ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त होतात, आणि शून्यता ज्याला निर्वाण म्हटलेलं आहे. तर अल्टिमेटली आपलं जे अंतिम लक्ष्य आहे ते निर्वाण प्राप्त करणं आहे. आणि जेवढं जेवढं या सांसारिक लाभाच्या आमिषांच्या आपण दूर जातो तेवढं तेवढं आपण निर्वाणाच्या जवळ जात असतो. तर ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आणि मी फार ह्या अगोदरही उदाहरण दिलेले आहे की जेव्हा यान चंद्रावर जाते किंवा मंगळावर जाते तेव्हा हळूहळू त्याला सोडत जावं लागते, हलकं होत जावं लागते. आणि
वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ते काही ना काही भाग सुटत जात असतो आणि शेवटी जे काही पार्ट असतो तो मंगळावर किंवा चंद्रावर तो लँडिंग होत असतो, आहे की नाही. तर आपल्याला लँडिंग करायचं आहे निर्वाणामध्ये, तर निर्वाणामध्ये लँडिंग करायचं असेल तर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला हलकं व्हावं लागते, सोडत जावं लागते काही ना काही. आणि जेवढं जेवढ्या प्रमाणामध्ये आपण सोडत जातो तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये अधिक आपलं यान, आपल्या ध्यानाचं यान उंच उंच जाते आणि ते निर्वाणामध्ये जाऊन लँड होते. तर आपल्याला हे समजून घेता आलं पाहिजे. मग आहे सुताराच्या गुणासंबंधी प्रश्न. सुताराचे 2 गुण ग्रहण केले पाहिजे. तर सुतार आपल्याला माहीत आहे की जो लाकडावर काम करतो, लाकडांचे वस्तू तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो, सुतार म्हणतो. तर सुतार काय करतो, काड्या सुताने खोडाला खुणा पाडतो आणि नंतर कापतो. तर तुम्ही त्या वाढयाचं काम बघितलं असेल किंवा सुताराचं काम बघत असेल, तो मेजरमेंट घेतो. मेजरमेंट घेत असताना तो काहीतरी मार्क करतो आणि मार्क केल्यानंतर तो त्या त्या ठिकाणाहून कापतो की जेणेकरून त्याला जे बनवायचं आहे ती वस्तू त्याला घडवता येईल. आणि त्यासाठी अगोदर तो मोजमाप करून त्याच्यावर खुणा करतो, ठीक आहे ना, आणि नंतर तो कापतो. तर मग आता यातून काय ग्रहण करायचं आहे, तर ते म्हणतात की साधक भिक्खूने शासनाद्वारे खुणा पाडून, बुद्धाच्या शासनाद्वारे खुणा पाडून शिलाच्या जमिनीवर प्रतिष्ठित होऊन. आता खुणा पाडून म्हणजे काय, आपण पुस्तक वाचत असतो बघा, आणि पुस्तक वाचल्यानंतर वाचत असताना काही जे महत्त्वाचं असते ना ते आपण अंडरलाईन करत असतो की हे महत्त्वाचं आहे, ही ओळ महत्त्वाची आहे, आणि त्या ओळीला आपण अंडरलाईन करतो जेणेकरून ते आपल्या लक्षात राहिली पाहिजे. त्याला अधिकाधिक वेळा वाचतो, 4-5 वेळा वाचतो, मनन करतो, चिंतन करतो त्या याच्यावर, आणि ते आपल्या डोक्यामध्ये मग फिट बसते. त्याला अंडरलाईनही करतो, आपल्या मनामध्ये ते साचल्या जाते. तर बुद्धाच्या शासनामधल्या ज्या अशा काही बाबी आहेत त्याला खुणा पाडून शिलाच्या जमिनीवर प्रतिष्ठित होऊन, नाही का, जसं तू खुणा पाडतो तसं आपल्याला शिलाच्या जमिनीवर प्रतिष्ठित व्हावं लागते. आणि मग इथे श्रद्धेचा हात म्हटलेला आहे, त्याला पकडावं लागते ना, एका हाताने पकडतो आणि दुसऱ्या हाताने तो आरी चालवतो, कारण एका हाताने आरी चालवता येत नाही, जोर लागत नाही, है ना. म्हणून केवळ बौद्धिक पातळीवर जोर लागत नाही धम्मजीवनामध्ये, केवळ बौद्धिक पातळीवर जोर लागत नाही. एका हाताने कल्पना करा बरं, एक लाकूड कापायचं आहे आणि त्या लाकडाला दुसऱ्या हाताचा आधार दिला नाही, असा त्याच्यावर त्या लाकडावर हात ठेवला नाही, तर आरीनं कापताना जोर लागेल का, ताकद लागेल का. म्हणून धम्म मार्गावर लोकांचा जोर लागत नाही, कापता येत नाही त्यांना आपले क्लेश. का कापता येत नाही, केवळ ते फक्त बौद्धिकदृष्ट्या म्हणजे विचार करीत असतात. परंतु हा जो श्रद्धेचा हात आहे तो त्याचा वापरच करत नाही, तो निकामी बनवून ठेवलेला आहे. त्याचा वापर जेव्हा होतो तेव्हा जोर लागते, तेव्हा ताकद लागते, तेव्हा आधार लागते. आणि हा जो आधार आहे आपल्या धम्मजीवनाला तो श्रद्धेमुळे लागते, आणि तेव्हा कुठे प्रज्ञारूपी आरीनं आपले क्लेश आपल्याला कापता येतात. म्हणून या दोनही बाबी किती महत्वाच्या आहे, बौद्धिक अंग आणि भावनिक अंग. तर बौद्धिक अंग म्हणजे प्रज्ञा आणि भावनिक अंग म्हणजे श्रद्धा. आणि म्हणून 5 इंद्रिय ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये श्रद्धा इंद्रिय पहिल्यांदाच येते, पहिलं येते अंग, नाही का. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा हे शेवटचं अंग या ठिकाणी येते. आणि म्हणून बुद्धाच्या शासनाद्वारे खुणा पाडून शिलाच्या जमिनीवर प्रतिष्ठित होऊन श्रद्धेच्या हाताने प्रज्ञारूपी आरी घेऊन क्लेशांना कापून टाकलं पाहिजे. उल्लेख अगोदरच केला सांगता की क्लेशांना कापायचा आहे, श्रद्धेचा आधार पाहिजे, श्रद्धेचा हात लागला पाहिजे त्या खोडाला, तेव्हा प्रज्ञारूपी आरीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं कापू शकता, अन्यथा कापू शकत नाही. म्हणजे हे दोनही अंग किती महत्त्वाचे आहे. आणि या दोनही अंगाने जेव्हा आपला विकास होतो तेव्हा परिपूर्णपणे आपला विकास होत असतो, केवळ एका अंगाने होत नाही. नुसती श्रद्धा उत्पन्न झाली तर आणि प्रज्ञा नसेल तर ती श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये कधी परावर्तित होईल याचा त्याला सुद्धा थांग पत्ता लागत नाही. पण त्याला वाटते की मी खूप धम्मकार्य करत आहे, मी खूप धम्मामध्ये लीन झालेलो आहे, मी रोज वंदनेला जातो. परंतु ही जी कृती आहे ते शीलवत परामर्शामध्ये कधी परावर्तित होते आणि ते बंधन आहे त्याला कळतही नाही. तो शीलवत परामर्शामध्ये फसतो, पण त्याला असं वाटते की हेच धम्मजीवन आहे, मी फार धम्मकार्य करत आहे, मी उत्कृष्टपणे धम्म जगत आहे असं त्याला वाटते.
पण हे त्याला कळतच नाही की हे सगळं तो यांत्रिकपणे कळत आहे. तो शीलवर परामर्श नावाच्या बंधनामध्ये सापडलेला आहे आणि तो अंधश्रद्धेमध्ये आता फसलेला आहे. दोनही बाबी किती महत्वपूर्ण आहे या दोनही बाबीचा, कारण क्लेशांना आपण कापू शकत नाही जोपर्यंत प्रज्ञा नाही, आणि क्लेशांना कापण्यासाठी केवळ प्रज्ञेनं होणार नाही तर श्रद्धेचा हात सुद्धा त्यामध्ये टेकवावा लागतो आपल्याला त्या लाकडाला. म्हणजे श्रद्धा किती महत्वाची आहे आणि श्रद्धेसोबतच प्रज्ञा किती महत्वाची आहे हे सुद्धा या ठिकाणी दोनही अंग फार महत्वाचे आहे. तेव्हाच आपण क्लेशांना प्रभावीपणे कापून टाकू शकतो. हा सुताराचा गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे. अनेकदा आपल्या घरच्या बांधकामानिमित्त किंवा काही ना काही कामानिमित्त सुतारांना बोलवत असतो, परंतु सुताराच्या कृतीकडे आपण पाहतो का? सुताराची ही कृती कधी आपण टिपली का? आणि सुताराची ही कृती टिपून आपण नेमकं ही बाब ग्रहण केली पाहिजे यावर तर मग आपलं चिंतन तर फार दूरदूरची गोष्ट आहे. अशा पद्धतीचं चिंतन तर आपण करूच शकत नाही. पण हे चिंतन बनते नागसेनांनी केलेलं आहे आणि हे चिंतन या ठिकाणी मांडून आपल्याला ही गोष्ट प्राप्त करण्याच्या संदर्भाने प्रेरणा दिलेली आहे. किती मोठी प्रेरणा या ठिकाणी दिलेली आहे. नंतर म्हटलेलं आहे की सुतार झाडाच्या फांद्या कापून खोड घेऊन जातो. सुतार झाडाच्या फांद्या कापून खोड घेऊन जातो. म्हणजे सुतार झाडाच्या फांद्या कापतो म्हणजे काय? तर छोट्या छोट्या फांद्या लागलेल्या असतात, ज्या अनावश्यक असतात, ज्या आपल्या कामाच्या नसतात. त्या फांद्या जेव्हा कापलं तेव्हा सलग लाकूड त्याला मिळते आणि सलग लाकूड जेव्हा त्याला प्राप्त होते तेव्हा सलग लाकडामधून तो त्याच्या हिशोबाचे तो फाटे तयार करत असतो. बघा, आरा मशीनवर आपण एक लाकूड नेतो आणि आपण साईज सांगतो आणि साईज सांगल्यावर तो आरा मशीनवाला त्या साईजचे बॉटम्स आपल्याला काढून देतो, कटाई करून देतो. म्हणजे अनावश्यक भाग जो आहे तो काढून टाकतो आणि आपल्या कामाचा जो काही भाग आहे ज्यातून आपल्याला दरवाजाची खिडक्यांची निर्मिती करायची असते त्या पद्धतीचे बॉटम तो आपल्याला त्या ठिकाणी त्या आरा मशीनवर ते लाकूड लावून आपल्याला काढून देत असतो. तर इथे सुद्धा काय करायचं आहे तर झाडाच्या फांद्या जसं तो कापून घेतो आणि खोड घेऊन येतो, त्याचप्रमाणे साधक भिक्खूने हे जग शाश्वत आहे, जगाचा उद्देश होतो, जीव हे शरीर आहे, जीव दुसरे व शरीर दुसरे आहे, हे उत्तम आहे ते उत्तम आहे, जग निर्मित नाही, अनुत्पन्न आहे, मनुष्य काहीच करू शकत नाही. तर असे जे निरर्थक प्रश्न आहे, आणखी बाबी आहे, जीव नष्ट होणार आहे, नवीन उत्पन्न होणार आहे, संस्कार शाश्वत आहे, तो करतो तोच भोगतो, करणारा दुसरा आहे, भोगणारा दुसरा आहे, किंवा कर्मफळाची प्रेरणा व क्रियाफल दृष्टी इत्यादीच्या की हे बरोबर आहे की ते बरोबर आहे, अशा ज्या बाबी आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये आपण बघितलेलं आहे, जग शांत आहे की अनंत आहे, तथागत निर्वाणानंतर जिवंत राहतात की मरतात, निर्वाणानंतर नेमकं काय होते, अशा ज्या काही बाबी, ज्या बाबीचं उत्तर शोधणं फार कठीण काम आहे, ज्याचं उत्तर मिळणं शक्य नाही आणि मिळालं तरी ते आपल्या उपयोगाचं नाही, आणि म्हणून बुद्धाने अशा प्रश्नांचं उत्तर देणं टाळलेलं आहे. अव्याकृत ज्याला आपण म्हणतो, असे हे प्रश्न, त्यावर बुद्ध काहीही बोलले नाही. बुद्ध त्यावरच बोलले जे त्याच्या हिताचं आहे, जे त्याच्या कामाचं आहे, जे त्याला दुःखातून मुक्त करणारं आहे, अशा बाबींवर बुद्धाने जास्त भर दिलेला आहे. आणि म्हणून अशा ज्या काही निरर्थक गोष्टी आहेत, ज्या आपल्या जीवनात सुख उत्पन्न करण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं त्या आपल्याला लाभप्रद नाही, अशा प्रश्नांच्या मागे धावून आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अशा निरर्थक वादविवादामध्ये आपण पडू नये आणि निरर्थक वादविवादामध्ये न पडता आपण विधायक वादविवाद केले पाहिजे, विधायक बाबींवर चिंतन केलं पाहिजे. ते तसे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. अष्टांगिक मार्ग असेल किंवा 4 आर्य सत्य असेल तर त्यात जाणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मनामध्ये निश्चितपणे प्रश्न उपस्थित झाले पाहिजे. परंतु म्हणजे निरर्थक जे प्रश्न आहेत त्या निरर्थक प्रश्नावर आपण वादविवाद करू नये, आपला वेळ वाया घालवू नये, कारण त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, है नाही. आणि असं करून शून्य स्वभावाला आपण ग्रहण केलं पाहिजे. तर सुताराचा हा दुसरा गुण, निरर्थक ज्या बाबी आहेत त्या आपल्याला फेकून देता आल्या पाहिजे, त्याला दूर करता आलं पाहिजे. आणि जेवढ्या जेवढ्या निरर्थक बाबी आहेत त्या निरर्थक बाबी जेवढ्या जेवढ्या प्रमाणामध्ये आपण दूर करतो तेव्हा फक्त अर्थपूर्ण ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा विकास आपल्यामध्ये होत असतो. आणि शून्य स्वभावाला आपण इथे ग्रहण केलं पाहिजे. असं जे म्हटलेलं आहे ते शून्य स्वभाव म्हणजे काय तर निरंतर आपल्या मनाचा जो काही विकास होतो आणि त्या
विकासातून आपण ज्या स्थिर होतो, शांत होतो, आनंदाचा उपभोग घेतो आणि अल्टिमेटली आपलं जे गोल आहे ते आपण प्राप्त करतो, तर इथे अशा पद्धतीच्या भावना आपल्या मनामध्ये विकसित होत जातात. तर हा सुताराचा गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. मग म्हटलेलं आहे की सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने सुत्त निपातामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही भुसा फेकून द्या, तुम्ही केर कचरा फेकून द्या, व्यर्थ बडबड करणाऱ्याला व श्रमण नसताना श्रमण असल्याचे सोंग करणाऱ्याला बाजूला लोटून द्या. बघा इथे काय म्हटलेलं आहे. सुत्त निपातामध्ये एका सुत्तामध्ये बुद्धाचं ही वचन आलेलं आहे. तुम्ही भुसा फेकून द्या, म्हणजे लाकडाचा भुसा आपण एक बाजूला करतो आणि त्यातून, कारण आरीनं कापल्यानंतर भुसा पडतो, तर ज्या निरर्थक बाबी आहे त्या आपल्याला फेकून देता आल्या पाहिजे. आपल्या घरचा केर कचरा आपण टोपलीमध्ये सावटून ठेवतो आणि तो केर कचरा आपण फेकून देत असतो. व्यर्थ बडबड करणाऱ्याला व श्रमण नसताना श्रमण असल्याचे सोंग करणाऱ्याला बाजूला लोटून द्या. व्यर्थ बडबड करणाऱ्या बाब ही वाणीच्या 4 गुणामध्ये आहे. म्हणजे 4 जे काय म्हणतो आपण त्याला, वाणीचे दुर्गुण म्हणतो. त्या वाणीच्या दुर्गुणामध्ये व्यर्थ बडबड करणे हा सुद्धा एक दुर्गुण आहे. तर यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि श्रमण नसताना श्रमण नसल्याचे सोंग करणाऱ्याला बाजूला लोटून द्या. श्रमण नसताना म्हणजे काय, तर तो जरी त्याच्या अंगावर जरी कपडा असला पण तो त्या कपड्याला अनुसरून वागत नसेल तर तो श्रमण नाही असं म्हटलेलं आहे, का नाही. शेवटी ज्या काही बाबी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या स्वतःला लावायच्या असतात, ते आपल्या आचरणामध्ये उतरवायच्या असतात आणि तेव्हाच एखादा व्यक्ती श्रमण होत असतो. केवळ अंगावर कपडे परिधान केल्यामुळे कोणी श्रमण होत नाही, ही बाब बरेचदा भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेली आहे. आणि मग श्रमण असल्याचे ढोंग करणे, तर यालाच म्हटलेलं आहे श्रमण असण्याचे ढोंग करणे. कपडा तर घेतलेला आहे. जे ढोंग करणारे अनेक लोक आपल्याला साधू महाराज दिसतात. गेरुवे रंगाचे कपडे घालतात, कमंडल त्यांच्या हातामध्ये असतो, दाढी वाढवलेली असते, जटा वाढवलेल्या असते, राख माखलेली असते कपाळावर, आणि आपण खूप मोठे ऋषी आहो असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अतिशय निकृष्ट पद्धतीचं जीवन त्यांचं आपल्याला दिसून पडते. लोभी प्रवृत्ती दिसून पडते, आहे नाही. तर त्यांच्या अनेक लोकांमध्ये वासनेचा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे प्रादुर्भाव असा आपल्याला दिसून पडते. वासनेनं बरबटलेले लोक आपल्याला दिसून पडतात. फक्त सोंग घेतलेलं असते, कपडे परिधान केलेले असते. मग आपल्याला असं दिसून पडते की चिवर तर अंगावर आहे परंतु क्रोध गेलेला नाही, लोभ गेलेला नाही, द्वेष गेलेला नाही, मोह गेलेला नाही, तृष्णेमध्ये लटकलेले आहे, आसक्त आहेत. मग हे सगळं जर मनामध्ये असेल आणि वरून जर तुम्ही तसा कपडा घातलेला असेल तर तो श्रमण नाही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा सोंग करणाऱ्याला बाजूला लोटून द्या. त्याला आपल्या सोबती ठेवू नका, त्याची संगत करू नका. अशा फसव्या लोकांपासून, नाही का, असे वनाचं बालानं म्हटलं, अशा मूर्ख लोकांपासून भगवान बुद्धाने अशांना मूर्ख म्हटलेलं आहे. आणि अशा लोकांपासून आपण दूर असलं पाहिजे, त्याला बाजूला लोटून दिलं पाहिजे. दोषी दुराचारी लोकांना फूक मारून फेकून द्या. बघा शब्द काय भयानक वापरलेले आहे, फूक मारून फेकून द्या. आता आपण फूक नाही मारणार, कारण आपल्या फूक मारल्याने तो काही बाजूला जाणारही नाही. परंतु याचा अर्थ काय आहे की फुकेनं जसं एखादी गोष्ट आपण उडवून टाकतो त्याच पद्धतीनं आपण अशा या दुराचरणामध्ये पडलेल्या लोकांपासून अलिप्तता साधली पाहिजे. आणि असत्य विचारांना आधार देऊ नका, असत्य विचारांना आधार देऊ नका. शुद्ध लोकांची, शुद्ध असलेल्यांची, अनुकूल बुद्धिवंतांची संगत करावी. वारंवार आलेला आहे ह्या बाबी. असे वनाचं बालानं पंडितानंचं सेवना, वारंवार आपण या गोष्टीचा दाखला देत असतो. आणि बालवग्गामध्ये, पंडित वग्गामध्ये अनेक ज्या गाथा आलेल्या आहेत त्या अनेक गाथा आपल्याला यासाठी प्रेरित करतात की मूर्खाची संगती करता कामा नये. कारण मूर्खाची संगती केली तर आपल्यावर अनेक संकटे ओढवतील. आणि म्हणून पंडितांची संगती आपण केली पाहिजे, सज्जनांची संगती केली पाहिजे, कल्याण मित्राची संगती केली पाहिजे, बुद्धिवंतांची संगती केली पाहिजे, शुद्ध असलेल्या लोकांची संगती केली पाहिजे, आचरणशील असलेल्या लोकांची संगती केली पाहिजे, प्राप्ती केलेल्या लोकांची संगती केली पाहिजे. कारण त्यांच्या संगतीचा जो आपल्यावर परिणाम पडतो
त्या परिणामातून आपल्यालाही शुद्ध होता येते, आपल्याही प्रज्ञेमध्ये वाढ होते, आपला विकास होते. आणि म्हणून ही बाब अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे. अशा प्रकारे स्वकीय लोकांना एकत्र करून तुम्ही दुःखाचा नाश करा. स्वकीय लोकांना एकत्र करून तुम्ही दुःखाचा नाश करा. आता इथे स्वकीय लोक म्हणजे काय, तर सुसंगत निर्माण करणे. स्वकीय लोक म्हणजे कोणते स्वकीय लोक, जे धम्म मार्गावर आरूढ आहे, ज्यांचं ध्येय ठरलेलं आहे आणि बुद्धत्व प्राप्ती हे ज्यांचं ध्येय ठरलेलं आहे, अशा लोकांच्या संगतीमध्ये राहून ना स्वकीय लोकांना एकत्र करून, म्हणजे स्वकीय लोकांना एकत्र करणं म्हणजे संघ निर्माण करणे. आता आपण सगळे स्वकीय आहोत या अर्थाने की आपण धम्म जाणून घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला कटिबद्ध केलेला आहे आणि धम्म जाणून अधिकाधिक त्यावर आचरण करून स्वतःचा विकास साधण्याच्या ध्येयानं आपण सगळे प्रेरित होऊन या ठिकाणी येत असतो. आणि या अर्थानं आपला जो काय आहे तो आता एक संघ बनलेला आहे. स्वकीय लोकांना आपण एकत्र करीत असतो आणि या एकत्रित करणातून धम्म समजून घेऊन आपल्या दुःखाचा नाश करण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. तर एनकेन प्रकारे बुद्ध जे काही सांगतात ते हे सांगतात आपल्याला की सांघिक रूपानं आपण प्रयत्न जेव्हा करतो ते सांघिक रूपानं केलेले प्रयत्न अधिक प्रभावशाली होतात. आणि म्हणून सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संगस्स सामग्गी, सुखा संगस्स सामग्गी एक नाही. आणि सुखा संगस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो, समग्गानं तपो सुखो. एकत्रित येऊन तप करणं हे सुखकर आहे. म्हणून आपण जे काही एकत्रित येऊन प्रयत्न करतो नाही का, तप करतो, हे तपच आहे. 1 घंटा 1.5 घंटा या ठिकाणी देणं म्हणजे खऱ्या अर्थानं आपण तप करतो आहे. आणि हे तप करणं सुखकारक आहे. सुखकारक आहे कारण त्यातून आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते, पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते आणि दुःखाचा नाश होत असतो. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेल्या आहे आणि त्या म्हणते नागसेनांनी राजा मिलिंदाला खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेल्या आहे. तर या पद्धतीनं आपण धम्मग्रहण केला पाहिजे. एकत्रितपणे येऊन वारंवार आपण धम्मचर्चा केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, विचारांचं मंथन केलं पाहिजे आणि यातून आपल्या धम्मजीवनाला गती दिली पाहिजे. तर आजच्या या प्रकरणाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप पुण्यानुमोदन. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.